एक नजर या तासाच्या हेडलाईन्सवर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबई सीएसएमटी परिसरात आंदोलकांची कमालीची गर्दी, अर्धा ते पाऊण तासापासून वाहतूक कोंडी, पोलीस उपायुक्त आंदोलकांची समजूत काढण्याच्या प्रयत्नात। जरांगेंचा मुंबईत एल्गार सुरू, 2 दिवसात निर्णय न झाल्यास पाणीही सोडण्याचा इशारा, एकतर गोळ्या झेलून किंवा उपोषण करून मरू, जरांगेंचा निर्धार। मुंबईमध्ये आंदोलकांचे हाल, सीएसएमटीसह मिळेल त्या जागी रात्री आसरा घेतला, मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखलाचं साम्राज्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा, मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची शहांनी तावडेंकडून माहिती दिली। जरांगेंच्या आंदोलनानंतर आता ओबीसी महासंघही आक्रमक, आजपासून नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचंही साखळी उपोषण, मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यास कडाडून विरोध। बाप्पांच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये दाखल, आज लालबागच्या राजासह विविध बाप्पांचे आशीर्वाद घेणार, तर जेपी नड्डा गणेशोत्सवासाठी आज पुण्यात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती आज न्यायालय निकाल देण्याची शक्यता। गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना गिफ्ट, म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयानं वाढ। राज्यभरात आज पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता, मुंबई, ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। शुक्रवारी सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर, सोनं प्रतितोळा 1,05,000वर। अमेरिकेकडून 50% आयात शुल्क लागू केल्यावर दर वधारल्यामुळे ग्राहक आणि व्यावसायिकांना धक्का। अमेरिकेच्या अपील्स कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, अनेक देशांवर लादलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरवले, टॅरिफ लादताना ट्रम्प यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका।